कोल्हापूर म्हटलं की ग्रेव्हीतलं चिकन आणि चिकनचा रस्सा आणि सोबत पांढरा रस्सा असेल तर त्याची मजाच वेगळी. पण आज मात्र आपण बनवतोय कोल्हापुरी सुक्क चिकन आणि चिकनचा रस्सा. करायला खूप सोपं आहे आणि खायला म्हणाल तर अप्रतिम लागतो. अहो, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे कोल्हापुरी जगात भारी. पण तुम्हाला माहिती आहे का जगात भारी का म्हणतात बरं? कारण या चिकनच्या रश्श्यासाठी किंवा या ग्रेव्हीसाठी जे वाटण बनवलं जातं ते वाटण अप्रतिम चवीचं आणि वेगळ्याच पद्धतीने बनवलं जातं. यामध्ये भाजलेला कांदा किंवा टोमॅटो वापरला जात नाही. हे वाटण खोबऱ्याचं बनवलं जातं. कसं करतात ते सुद्धा पाहणार आहोत. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकनचे मोठे मोठे पीस ठेवलेत, खूप बारीक तुकडे केलेले नाहीत. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचंय, तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात. 2 मोठे चमचे तेल लागेल, एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हळद. चिकन शिजवताना यामध्ये हळद भरपूर वापरायची, म्हणजे चिकनचं अळणी पाणी छान दाटसर तयार होतं. आता कढईमध्ये घेतलेलं तेल गरम करून घेऊयात. तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालूयात. लक्षात ठेवा, चिकन करत असताना कांद्याचा वापर जास्त करायचा नाही. फोडणीमध्ये जर कांदा जास्त वापरला तर कांद्याचा गोडसरपणा चिकनच्या रश्श्याला येतो. तेलाचं टेम्परेचर कमी करण्याइतकंच अगदी थोडासा कांदा फोडणीत वापरला. कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि यामध्ये धुवून घेतलेलं चिकन घालायचं. सोबतच घालूयात हळद आणि मीठ. आता हे सगळं एकजीव असं छान मिसळून घेऊयात. आता चिकन तेलामध्ये परतून घेतलं की लगेच यामध्ये गरम पाणी घालायचं नाही. चिकन आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं चांगलं वाफेवर शिजवून घ्यायचंय. तर हे पहा, चिकन मी तेलात थोडंसं परतून घेतलं. आता यावर प्लेट झाकूयात आणि एक 2 मिनिटं आपल्याला याला चांगली वाफ काढायची. असं केल्यामुळे चिकन स्वतःचं पाणी रिलीज करतं आणि त्यामुळे तयार होणारी चिकनची ग्रेव्ही किंवा तयार होणारे चिकनचं अळणी पाणी हे अतिशय रुचकर आणि चवदार तयार होतं. आता तुम्ही या ताटावरतीच पाणी थोडंसं गरम करायला ठेवू शकता, पण मी इथं वेगळ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. तर साधारण 2 मिनिटं झालेत. अगदी गॅस कमी ठेवून मी चिकन वाफवून घेतलं आणि हे बघा, चिकनला भरपूर स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे पाणी. जर तुम्ही ताटावरती पाणी गरम करायला ठेवलं असेल तर तेच पाणी यामध्ये घालू शकता. इथं आपण दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करून घेतलंय, ते यामध्ये घालूयात. आता चिकनचं अळणी पाणी तुम्हाला किती हवंय किंवा चिकनचा रस्सा तुम्हाला किती करायचा आहे त्यानुसार यामध्ये पाणी तुम्ही ऍडजस्ट करू शकता, किंवा सुरुवातीला पाणी कमी घाला आणि नंतर रस्सा करताना पाणी वाढवलं तरी पण चालणार आहे. आता यामध्ये गरम पाणी घातल्यानंतर यावर अर्धवट प्लेट झाकायची आणि चिकन शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय. चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही. एक 2-3 मिनिटाच्या अंतराने फक्त प्लेट काढून चिकन खालीवर करून घ्या, म्हणजे खालचे आणि वरचे सगळे पीस एकसारखे शिजले जातील. आता जोपर्यंत आपले चिकन शिजतंय तोवर आपण यासाठी लागणारं वाटण म्हणजेच मसाला तयार करून घेऊ. 4 मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. 4 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहे. जेवढे आपण तीळ घेतलेत त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे 2 टेबलस्पून धने घ्यायचे आणि धने जितके घेतलेत त्याच्या निम्म्या प्रमाणात जिरे म्हणजे 1 टेबलस्पून जिरे घेतलेत. यासोबत 4 लवंग आणि 5 ते 6 काळी मिरी घेतलेत. खरं तर अजून खूप सारे खडे मसाले यामध्ये आपण वापरू शकतो किंवा या चिकनच्या रस्स्यासाठी वापरले जातात, पण अगदी घरगुती प्रमाणामध्ये. पण आठवड्याला ज्यावेळेला कोल्हापूरकर चिकन किंवा मटण करतात त्यावेळेला खूप सारे मसाले न वापरता अशा मोजक्याच मसाल्यांमध्ये हे वाटण तयार करतात. अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले, त्याचा पाठीचा काळा भाग मी काढून घेतलाय, नाही काढला तरी पण चालतो. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा आणि भरपूर अशी कोथिंबीर लागेल. आता यातले काही मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. तर पॅन मध्ये सर्वात आधी सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घेऊयात. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि खोबरं न करपवता छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचंय. खोबरं छान गरम झालंय, हलकासा कुरकुरीतपणा याला आलेला आहे. आता यामध्ये घालूयात धने, जिरे घालायचे, लवंग आणि काळी मिरी घालूयात, पांढरे तीळ घालूयात आणि हे सर्व मसाले आता खमंग भाजून घ्यायचे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहून हे मसाले खमंग भाजून घेऊ. तर हे बघा, साधारण 1-1.5 मिनिटं झाला असेल. मसाले भाजून घेतले, धने भाजलेल्याचा खमंग वास येतोय आणि पांढरे तीळ चटचटायला सुरुवात झालेत. मसाले भाजून झाले, गॅस बंद करूयात आणि हे सर्व मसाले एका ताटामध्ये काढून घेऊ, पूर्णपणे गार करून घेऊ. मसाले गार झाले की यामध्ये घालूयात ओलं खोबरं, आल्याचा तुकडा, लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर. हे सर्व मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक असं वाटून घेऊ. दुसरीकडे हे पहा, इकडे चिकन सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. अगदी परफेक्ट चिकन शिजले. मी यातला एक पीस तुम्हाला कट पण करून दाखवते. आता चिकन व्यवस्थित शिजले. चिकनची पीस वेगळे करूयात आणि अळणी पाणी वेगळं करूयात.
तर या ठिकाणी एका बाउलमध्ये मी चिकनची पीस बाजूला काढून ठेवलेत आणि अळणी पाणी त्याच कढईत ठेवलेलं आहे. चला आता चिकनचा रस्सा आणि सुकं चिकन करूयात. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. शिजवून घेतलेलं चिकन आणि तयार करून घेतलेलं वाटण इथं मी काढून घेतलेलं आहे. तर त्यासाठी घेतलेलं आहे हळद, 2 मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, 4 टेबलस्पून तेल आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि आपलं तयार करून घेतलेलं हे अळणी पाणी. चला सर्वात आधी चिकनचा रस्सा करूयात. कढईमध्ये घेतलेलं तेल चांगलं गरम करून घेऊयात. रस्सा करत असताना तेलाचा वापर थोडा जास्त केलाय, कारण रस्सा तयार झाल्यानंतर त्यावरचा कट आपण सुक्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे रश्श्यासाठी तेल जास्त वापरले. तुम्हाला इतकं वापरायचं नसेल तर कमी केलं तरी पण चालेल. तेल गरम झालं की यामध्ये अगदी थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा परतून घ्यायचा. कांदा थोडासा लालसर झाला की यामध्ये तयार करून घेतलेल्या वाटण घालायचंय. तर जेवढं आपण वाटण तयार करून घेतलंय त्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त वाटण मी सुक्कं चिकन करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि उरलेलं वाटण रश्श्यासाठी वापरतोय. रस्सा इथं मी पातळ करणार आहे, त्यामुळे मसाला कमी वापरलाय. आता हे तयार करून घेतलेलं वाटण सुरुवातीला तेलामध्ये मिसळून घेऊयात आणि गॅस मध्यम ठेवून सतत परतत राहायचंय. जोपर्यंत या वाटणाला किंवा या मसाल्याला कडेने तेल सुटत नाही तोवर याला परतून घेऊ. तर हे पहा, साधारण 1-2 मिनिटांमध्येच मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये पावडर मसाले घालूयात. हळद घालायची, कांदा लसूण मसाला आणि या मसाल्यापुरतंच मीठ घालायचंय, कारण अळणी पाण्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे. मसाल्यापुरतं मीठ घातलं. आता हे सर्व 1-2 मिनिटं चांगलं परतून घेऊयात. तर मसाला थोडासा परतून घेतला, कडेने तेल सुटायला सुरुवात झाली. आता जे आपलं अळणी पाणी आहे त्यातलं पळीभर अळणी पाणी यामध्ये घालायचंय आणि मिसळून घ्यायचंय. अळणी पाणी ऐवजी गरम केलेलं पाणी पळीभर घातलं तरी पण चालेल. असं केल्यामुळे मसाल्याला छान तरी येते आणि मसाला चांगला फुलतो, चांगला शिजला जातो. आता हे सगळं मिसळून घेतलं, यावर प्लेट झाकूयात आणि फक्त अर्धा ते 1 मिनिट मसाला शिजवून घेऊ. मसाला सतत हलवत राहून परतून घेतला तरी पण चालतो, पण असं करत असताना मसाल्यात खूप अंगावरती उडून येतो, त्यामुळे प्लेट झाकून शिजवून घ्यायचंय. प्लेट झाकून एखादा मिनिट याला शिजवून घेतलं. काय सुरेख तरी आली आहे, तुम्ही बघू शकता, अप्रतिम अशी. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि आता हा तयार करून घेतलेला मसाला आपल्या अळणी पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे, किंवा अळणी पाणीच तुम्ही यामध्ये ओतलं तरी पण चालेल. पण मी याच कढईमध्ये चिकन सुकं करणार आहे, त्यामुळे हा मसाला आपल्या अळणी पाण्याच्या कढईमध्ये घालून घेतला. सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचंय. आता रस्सा तुम्हाला किती हवाय त्यानुसार यामध्ये गरम पाणी वाढवू शकता. तर साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. पाणी गरम करूनच वापरायचं, गार पाणी अजिबात वापरायचं नाही. आता यामध्ये एक्स्ट्रा पाणी आपण घातलं, त्यासाठी पुन्हा थोडंसं मीठ घालूयात. लक्षात घ्या, मसाला परतताना आपण मीठ घातलं होतं आणि पाण्यात मीठ होतं, त्यामुळे जास्त मीठ घालू नका. याला एकदा मिसळून घेऊयात. आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि याला चांगली उकळी काढूयात. आता या रश्श्याला उकळी येते तोवर आपण सुकं चिकन करूयात. त्याच कढईमध्ये पुन्हा 2 टेबलस्पून तेल घेतलं. सुक्यासाठी मी जास्त तेल वापरणार नाही, अगदी थोडंसं तेल वापरलंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. तेल चांगलं गरम करून घेतलं. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा सुद्धा हलका तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला, आपलं शिल्लक राहिलेलं संपूर्ण वाटण यामध्ये घालूयात. आता हे जे वाटण आहे ते खूप जास्त आहे, कारण मी ग्रेव्ही करते. तुम्हाला जर ग्रेव्ही करायची नसेल तर यातलं निम्मच वाटण घाला, म्हणजे अगदी कोरडं सुकं चिकन तयार होईल. तर आता हे संपूर्ण वाटण मी यामध्ये घातलं. आता हे वाटण आपल्याला कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. एकतर आपण यामध्ये कमी तेल वापरलंय, त्यामुळे जास्त तेल याला सुटत नाही. मग मी काय करणार आहे, याला मसाल्याला थोडंसं परतून घेतलं. मसाला पॅन सोडायला सुरुवात झाली की यामध्ये सगळे पावडर मसाले घालायचे आहेत. हळद, कांदा लसूण मसाला आणि या वाटणापुरतंच मीठ घालायचंय. हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊयात. आता हे सतत हलवत राहून परतून घेत असताना बऱ्याच वेळेला या मसाल्याचे चिलटे अंगावरती उडून येतात, त्यामुळे यावरती प्लेट झाकायची आणि याला कडेने तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचंय. दुसरीकडे हे बघा, रश्श्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. अप्रतिम असा रस्सा आपला तयार झालाय. रस्सा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आतून अजिबात पांढरट नाहीये. इथं आपण टोमॅटो वापरलेला नाही, काश्मीरी मिरची पावडर वापरलेली नाही, तरी सुद्धा रश्श्याला अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे. परफेक्ट दाटसर असा रस्सा आपला तयार झाला. कढईमध्ये इकडं जे वाटण आपण परतायला घेतलं होतं त्याला सुद्धा हळूहळू तेल सुटायला सुरुवात झाली. आता यामध्ये साधारण 1 पाव कप पाणी घालायचंय. पाणी गरम करूनच घालायचंय, इथं सुद्धा गार पाणी वापरायचं नाही. आपण चिकन मध्ये ग्रेव्ही करतोय म्हणून गरम पाणी वापरलंय. याला मिसळून घेऊयात आणि शिजवून घेतलेलं चिकन यामध्ये घालायचंय. आता हे सगळं एकजीव मिसळून घेऊयात.
चिकन शिजवतानाच आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे बरचसं मीठ यामध्ये असतं. शिवाय वाटणात सुद्धा आपण मीठ घातलंय. गरज वाटली तरच मीठ घाला, शक्यतो घालायची गरज नाही. आता यावर प्लेट झाकूयात आणि एक 2 ते 3 मिनिटं चांगलं मसाल्यांसोबत शिजवून घेऊयात. तर हे पहा, साधारण एक 3-4 मिनिटं मी चिकन शिजवून घेतलं. फक्त 1-2दा हलवून घेतलं होतं. तर ग्रेव्हीतलं सुक्कं चिकन आपलं तयार झालं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आणि मिसळून घेऊयात. याला सुद्धा छान तरी आलेली आहे. तुम्हाला जर आणखीन तरी हवी असेल तर फोडणीमध्ये तेल जास्त वापरा, किंवा जे आपण चिकनचा रस्सा केलाय त्यातला वरचा कट काढून यामध्ये घातला तरी पण चालतो. पण मला जास्त तरी आवडत नाही सुक्यामध्ये, आहे तसंच आम्ही सर्व करणार आहोत. चिकनचा रस्सा आपला तयार आहे. सुक्कं चिकन तयार झालेलं आहे. गरमागरम भाकरी सुद्धा मी केलेल्या आहेत. पटकन चिकन थाळी सर्व करूयात. तर अशा पद्धतीने अगदी घरातले साधेच आणि मोजकेच मसाले वापरून आपण कोल्हापुरी चिकन थाळी बनवली. कोल्हापुरी चिकन थाळीमध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की चिकन थाळी करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.